हवामान विभागाने यंदा चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवला असला तरी राज्यातील बहुतेक शेतकरी पंचांगावरून पावसाचा अंदाज घेत असतात। यंदा पंचांगानुसार पाऊसमान कसं असेल पाहूयात। मृग नक्षत्राला सुरुवात झाली आहे। पावसाची चाहूलही लागली आहे। शेतात पेरण्याची लगबग सुरू झाली आहे। आजही अनेक शेतकरी नक्षत्र आणि पंचांगानुसारच पावसाचा अंदाज घेतात। हवामान विभागाप्रमाणेच यंदा पंचांगानेही चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवलाय, ज्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पंचांगानुसार सध्या सुरू झालेल्या मृग नक्षत्राचं वाहन बेडूक आहे। काय आहे या वाहनाचं महत्त्व पाहूया। आता मृग नक्षत्र 7 जूनला सुरू झालेलं आहे। त्याचं वाहन जे आहे ते बेडूक आहे। पाऊस पडायला पोषक असं ते वाहन आपल्याकडे सांगितलेलं आहे। तरीसुद्धा बाकीची ग्रहस्थितीचा जर का विचार केला तर या नक्षत्राचा पाऊस हा उत्तरार्धामध्ये थोडाफार सगळीकडे होईल आणि तसा तो खंडित वृष्टीच या मृग नक्षत्राची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होईल। 21 जून पासून आद्रा नक्षत्रास सुरुवात होणार असून त्याचं वाहन उंदीर आहे। तर 5 जुलै पासून पुनर्वसू नक्षत्रास सुरुवात होईल। त्याचं वाहन आहे कोल्हा। 19 जुलै पासून पुष्य नक्षत्रास सुरुवात होईल। त्याचं वाहन आहे मोर। 2 ऑगस्ट पासून आश्लेषा नक्षत्र सुरू होईल। तर 16 ऑगस्ट पासून मघा नक्षत्र सुरू होईल। याचं वाहन हत्ती आणि बेडूक असेल। 30 ऑगस्ट पासून पूर्वा नक्षत्राला सुरुवात होत असून त्याचं वाहन गाढव आहे। तर 13 सप्टेंबर पासून उत्तरा तर 26 सप्टेंबर पासून हस्त नक्षत्र सुरू होते। याचं वाहन घोडा आणि उंदीर आहे। 10 ऑक्टोबरला सुरू होणाऱ्या चित्रा नक्षत्राचं वाहन गाढव आहे। तर 23 ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या स्वाती नक्षत्राचं वाहन मेंढा आहे। या आर्द्रा नक्षत्राचा पाऊस हा सुद्धा होईल, पण तो सर्वत्र विखुरला जाईल। असा ज्याला आपण सलगता आपण म्हणतो पावसाची असं राहील असं वाटत नाही आहे। परंतु या पावसाचं मान मात्र मृग नक्षत्रापेक्षा थोडंसं मध्यम मानाने बऱ्यापैकी राहील। हवामान विभाग आणि इतर खासगी संस्थांनी यंदा पाऊसमान चांगलं असेल असा अंदाज वर्तवलाय। त्यातच पंचांगाने देखील चांगल्या पावसाचं भाकीत वर्तवल्याने शेतकऱ्यांच्या आशा उंचावल्यात। सोलापूरहून शिवकुमार पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।